नमस्कार. मी निलेश धुरी जन आधार टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो. आज आपल्याकडे जोगेश्वरी विधानसभा संघटक जनार्दन चव्हाण हे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. मनीषा वायकर यांना आदिवासीने मतदान का करावे. जनार्दन चव्हाण यांचा परिचय करून द्यायचा झालाच तर जनार्दन चव्हाण हे शिवसेनेमध्ये बरेच वर्ष शाखा प्रमुख या पदावर कार्यरत होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेमधून वेगळे झाले होते त्यावेळी सर्वात प्रथम जनार्दन चव्हाण यांनी आदिवासींच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली होती आणि मी स्वतः 2 वेळा त्यांच्यासोबत ह्या भेटीसाठी गेलो होतो आणि त्यावेळी त्यांनी आदिवासींच्या संदर्भात तिथे प्रश्न मांडलेले होते. वायकर यांच्या पत्नी सौ मनीषा वायकर ह्या विधानसभेसाठी उभ्या आहेत आणि जनार्दन चव्हाण हे आवाहन करत आहेत की जास्तीत जास्त मताधिक्याने त्यांना निवडून आणायचे आहे. त्यासाठी ते प्रचार करत आहेत. आज ते आपल्या घरी आलेले आहेत आणि आम्ही एक पत्रकार म्हणून आदिवासींच्या वतीने त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्याबाबत ते काय उत्तर देतात हे आपण पाहू. मनीषा वायकर मॅडम जे आहेत त्यांना मतदान आदिवासीने का केलं पाहिजे. म्हणे आता मनीषा वायकर, रवींद्र वायकर साहेब ही सर्व मंडळी शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सामील झालेले आहे. वायकर साहेब खासदार म्हणून निवडून गेलेले आहे आणि मनीषा वायकर या आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. खासदार हे केंद्रीय ज्या समस्या असतात, शासनाच्या केंद्रीय समस्या मांडण्याचं काम करतात, त्याच्यात सोडवणूक करीत असतात. ते काम रवींद्र वायकर साहेब करतील. वायकर साहेब सुशिक्षित आणि अनेक विधानसभेमध्ये 3 वेळा निवडून गेलेले आमदार आहेत. त्यांना अनुभव आहे. समस्या सोडवण्यासाठी कसं बोलायचं, कसं मांडायचं आणि सरकारकडून कसं काम करून घ्यायचं. त्याचप्रमाणे मनीषा वायकर ह्या सुद्धा पदवीधर आहेत. त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक वायकर साहेब नगरसेवक असल्यापासून ते आमदार आणि मंत्री झाल्यापासून त्या सोबत काम करीत होतात. म्हणून या आरेतील जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडणं हे प्रामुख्याने ते सविस्तरपणे आणि योग्य त्या रीतीने मांडतील याची मला खात्री वाटते. त्याच्या जोडीला महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय शासन याची जोड होणार आहे. कारण आरे कॉलनी हा इको सेन्सिटिव्ह झोन केलेला आहे. हरित पट्टा आहे. या ठिकाणी पुनर्वसन न करण्याचं शासनाने जाहीर केलेलं आहे. अशा परिस्थितीत या जनतेचा आवाज जेव्हा महाराष्ट्र शासनापर्यंत, त्याचप्रमाणे या जनतेचा आवाज केंद्रीय शासनापर्यंत जाईल आणि त्याच्यामुळे त्याच्यातून आदिवासीयांना नागरी सुविधा मिळू शकतात. लाईटची समस्या म्हणा, त्या ठिकाणी नागरी सुविधा, प्राथमिक सुविधा आणि झोपडपट्टी पुनर्वसन, या ठिकाणी पाण्याचा सुद्धा अभाव आहे. त्याच्यासाठी निधी लागणार आहे आणि तो असा पाणी मुबलक आणि पुरेपूर जर या वस्तींना द्यायचं असेल, साधारण चित्रनगरी झोपडपट्टी ते आरे कॉलनी हे 2.5 महानगरपालिकेचे वाढ येतात. साधारणपणे लाखभर मतदार या विभागात आहे. शिंदेसाहेब हे त्याला पॉझिटिव्ह आहेत. ज्यावेळी पहिलं शासन गेलं आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाल्यानंतर प्रथम आम्ही हा प्रश्न घेऊन शिंदेसाहेबांकडे गेलो आणि प्रथम त्यांना बाजूला जाऊन त्यांना सांगितलं आम्ही की साहेब, आम्ही प्रवेश घ्यायला आलो नाही, तर आरेतील झोपडपट्टी वासियांवर अन्याय झालेला आहे. आम्ही अनेक वेळा लोकांना सांगितलं, प्रत्येक निवडणुकीत सांगितलं, आम्ही तुम्हाला पक्की घरं देऊ, मूलभूत गरजा तुमच्या सर्वच्या सर्व देऊ आणि आरेतल्या झोपडपट्टी वासियांना आरेतल्याच जागेवर पुनर्वसन करू असं आम्ही सांगितल्यानंतर अनेक वर्ष लोकांनी या ठिकाणी शिवसेनेला मतदान केलं, धनुष्यबाणाचं बटन दाबलं आणि अनेक आपले नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आले. हे विसरून चालणार नाही. म्हणून एकंदरीत बघितलं तर लोकांची मतं घ्यायची आणि त्यांचं काम करायचं नाही, त्यांच्या झोपडपट्ट्या कुठेतरी बाहेर घालून लावायच्या, ही
माणुसकी दृष्टीने योग्य नाही. सुरुवात जर झाली असेल या ठिकाणी आरे कॉलनीत, तर ज्यावेळी शिवसेनेचे आमदार म्हणून गजानन कीर्तीकर साहेब निवडून आले, इकडे बाळासाहेब इकडे रॉयल पामच्या वस्तीमध्ये, रॉयल पामच्या इथे पुनर्वसन, झोपडपट्टी वसनाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. आणि त्यावेळी बाळासाहेबांच्या समोर कीर्तीकर साहेबांनी सांगितलं की या आरेतली मुलं आहेत, सुंदर गात आहेत, परंतु त्यांना दिवाबत्तीची सोय नाही, अभ्यास करायला त्यांना लाईट नाहीये. हे जेव्हा बाळासाहेबांच्या कानावर घातल्यानंतर बाळासाहेबांनी आदेश दिला ताबडतोब या ठिकाणी आरेवासियांना लाईट द्या, वीज द्या, आणि त्याच्यानंतर प्रत्येक मूलभूत सुविधा देणं सुरू झालं. त्याच्यापूर्वी असा नियम होता, या आरेतल्या रहिवाशांनी, आरेतल्या झोपडपट्टी मतदान करायचं आणि लोकांना लोकप्रतिनिधींना आपल्या निवडून द्यायचं. पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपला विकास निधी या आरेतल्या लोकांसाठी वापरायचा नाही, रहिवाशांसाठी वापरायचा नाही, मतदारांसाठी वापरायचा नाही, असा काळाकुट्ट कायदा होता. तो शिवसेने मोडून काढला. ती परंपरा चालू ठेवण्यासाठी शिंदे साहेबांच्याकडे आम्ही आशेने बघतोय. आता तर साहेब, पण चव्हाण साहेब 3 टर्म वायकर साहेब आमदार होते. आज आरेमध्ये मूलभूत सुविधा नाहीयेत. हायकोर्टाने आरे दुग्ध वसाहतीमध्ये SRA प्रकल्प राबवायचा नाही म्हणून आदेश आहेत. आणि आता ज्यांचे 95चे पुरावे आहेत अशा लोकांना घर दुरुस्त करण्याचा साधा अर्ज देखील आरे कार्यालयात घेऊन गेले तर तो देखील स्वीकारला जात नाही. त्याबद्दल आपण काय कराल? भविष्यात जर निवडून आल्याच मॅडम आणि वायकर साहेब खासदार आहेत तर पुढे काय करणार, की आरेवासियांना तुम्ही आव्हान काय करता? पूर्वीचं शासन, महाराष्ट्र शासन हे वेगळ्या लोकांच्या हातात होतं आणि ते कलाटणी नागरी सुविधा न देण्याचं, लाईट न देण्याचं, पुनर्वसन न करण्याचं धोरण त्यावेळेला उपस्थित झालं होतं. परंतु आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते गोरगरिबांचे वाले आहेत. गोरगरीब जनतेसाठी जेवढं काय असेल ते करत असतात. ते म्हणतात कायदा हा माणसांसाठी असतो, माणूस कायद्यासाठी नाही. कायद्यामध्ये शिथिलता करून आपण नागरी सुविधा देऊ असं शिंदे साहेबांचं धोरण त्यांनी जाहीर केलं. अनेक वेळा ते भाषणात बोलले आहेत की आरेचा जो प्रश्न आहे, आरेचा जो विकास अडकलेला आहे, तो कायद्यामध्ये शिथिलता करून करणं गरजेचं आहे, अशा मोठ्या सभांमधून शिंदे साहेबांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आता वायकर साहेबांसारखे हुशार, कर्तबदार, कार्यसम्राट आणि असे खासदार केंद्रामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या पत्नी आता सौभाग्यवती आता विधानसभेच्या उमेदवारी घेतलेली आहे त्यांनी, आणि त्या निवडणुकीला उभ्या आहेत. आणि त्या निवडून येणं गरजेचं आहे. तेवढ्याच तडफदार, तेवढ्याच सुशिक्षित, तेवढ्याच अभ्यासू अशा त्या मनीषा वायकर आपल्या उमेदवार मिळालेल्या आहेत. म्हणून लोकांना मी विनंती करणार आहे, या ठिकाणी जर सुविधा हासिल करायच्या असतील, कायद्यामध्ये शिथिलता करायची, इको सेन्सिटिव्ह झोन आहे, तिकडे अविकसित क्षेत्र जिथे असेल तेथे कायद्याची शिथिलता करून त्या ठिकाणी या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करण्याचं काम रवींद्र वायकर साहेब आणि मनीषा वायकर करू शकतात, याची मला खात्री वाटते. म्हणून लोकांना मी विनंती करणार आहे, आताच्या विधानसभेत आपल्या उमेदवार मनीषा वायकर यांच्या धनुष्यबाणाच्या बटनावर बटन दाबून आपण मनीषा वायकरना निवडून द्या. दोन्हीही लढाऊ, सुशिक्षित असेही दोघंही एका घरातली असली तरी लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या व्यक्ती आहेत. म्हणून तुम्ही त्यांना विजयी करा. वायकर साहेब आणि मनीषा वायकर निश्चित शासनाकडून ज्या आपल्याला अपेक्षित योजना राबवायच्या आहेत त्या करतील अशी मला अपेक्षा वाटते, खात्री वाटते. म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की मनीषा वायकर यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्या, धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि विजयी करा. ते जनार्दन चव्हाण सर यांनी आरेवासियांना आवाहन केलेलं आहे की सौ मनीषा वायकर यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा. त्यांच्या ह्या आव्हानाला आरेवासीय किती प्रतिसाद देतात हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला दिसून येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कदमसह निलेश धुरी, जनआधार टाइम्स, मुंबई, गोरेगाव, आरे कॉलनी.